सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज जसं की नागपंचमी आहे, तर सर्वात पहिले तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण नागपंचमी निमित्त एक सुंदर पारंपरिक गोड असा पदार्थ बनवणार आहोत. तर गोड पदार्थ कोणता, तर पातोळ्या. आता पातोळ्या ह्या तर सगळ्या घरी बनवतच असतील, बट आज मी थोडं वेगळं ट्राय करणार आहे. आज मी बनवणार आहे काकडीच्या पातोळ्या. तर या काकडीच्या पातोळ्या कशा बनतात ते पाहण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा. आणि तुमच्या इथे पातोळ्यांना काय म्हणतात हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर चला आपण वळूया आपल्या रेसिपीकडे. सो इथे मी घेतलं आहे 1 बाउल तांदळाचं पीठ, 1 बाउल किसलेली काकडी, ही जी आपण सलाडसाठी वापरतो ती मी घेतली आहे, आणि 1.5 बाउल गूळ. आता जर मी 1 वाटी किंवा 1 बाउल किसलेली काकडी घेते तर मी 1.5 बाउल गूळ घेणार. आणि त्यानंतर इथे आहे 2 ते 3 चमचे तूप, 1 बाउल किसलेलं खोबरं, थोडीशी हळद, थोडीशी वेलची पूड आणि थोडीशी जायफळची पूड. सो आता आपण सुरू करूया. सो फर्स्ट आपण भांड्यामध्ये तूप टाकून घेऊया. आणि तुम्हाला फ्लेम नेहमी मीडियमच ठेवायची आहे, हाय फ्लेम ठेवायची नाही आहे. आता आपण ह्यात ही किसलेली काकडी टाकून घेऊया. सो आता आपण काकडी टाकून झालेलं आहे. आता ह्यात आपण जे गूळ घेतलं आहे ते टाकूया. तर जस्ट फॉर अ रिमाइंडर, आपण 1 बाउल काकडीसाठी 1 बाउल गूळ घेतोय. सो आपलं गूळ घालून झालेलं आहे. आता हे दोन्ही चांगलं मिक्स करायचं. आणि ह्या सोबतच आपण आता ह्यामध्ये किसलेलं खोबरं घालूया. सो आता मी ह्यामध्ये काकडी, गूळ आणि खोबरं हे मिक्स करून घेतलं आहे. आता ह्यात आपण थोडंसंच, अगदी थोडंसं मीठ घालून घेऊया. सो आता हे सगळं टाकून झाल्यानंतर त्यात आपण कलरसाठी फक्त थोडीशी हळद टाकूया. ऑप्शनल आहे, तुम्ही हळदच्या जागी केसरसुद्धा टाकू शकता. आता जसं तुम्ही बघू शकता, हळद टाकल्यानंतर थोडासा हलकासा कलर आला आहे. आता आपण यात आपली जायफळची पूड आणि वेलचीची पूड टाकून घेऊया. अगदी थोडीशी टाकायची आहे. आता ही थोडी जायफळची पूड, सो आता ह्याला एक उकळी येईपर्यंत आपण झाकून ठेवूया. आता आपल्या मिश्रणाला उकळी आलेली आहे. आपण ह्याचं झाकण काढून घेऊया आणि हळूहळू करून ह्यात आपलं तांदळाचं पीठ टाकू. आणि हां, तांदळाचं पीठ तुम्ही अंदाजे टाका, म्हणजे जितकं तुमचं मिश्रण आहे त्यात जितकं मावेल त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. आणि हे कंटिन्यू स्टर करत राहा, म्हणजे त्याचे गठ्ठे होणार नाही. हे तुम्ही बघू शकता, पीठ मी प्रॉपर मिक्स करून घेतलं आहे. आता आपण हे पीठ थोड्या वेळ 1-2 मिनिटं वाफेवर शिजवून घेऊ आणि मग आपण पातोळ्या करायला सुरुवात करू. आपलं हे पीठ चांगलं वाफवून तयार झालेलं आहे.
आता आपण पातोळा बनवायला सुरू करूया. सो आता माझ्याकडे स्टीमर आता सध्या अवेलेबल नसल्यामुळे मी आपल्या काकडीच्या पातोळ्या बॉईल करण्यासाठी या भांड्यामध्ये एक 3 ग्लास पाणी टाकून घेतलंय. ह्याला एक हलकीशी उकळ आली की आपण आपल्या पातोळ्या ह्यामध्ये ठेवून स्टीम करून घेऊ. सो मोस्टली काय होतं ना की सर्वजण हळदीची पानं यूज करतात आपलं पातोळ्या थापण्यासाठी. बट ॲज हे काकडीच्या पातोळ्या आहेत, मी ते केळीची पानं यूज केली आहेत. तुम्ही हळदीची सुद्धा यूज करू शकता, म्हणजे तुमच्या कम्फर्ट झोननुसार तुम्ही यूज करा. आता हे पीठ मी या परातीत काढून घेते, ज्याने की आपल्याला पातोळ्या थापण्यात इझी पडेल. सो आता आपण सुरू करूया पातोळ्या बनवायला. तर पहिलं केळीच्या पानाला आपल्याला तुपाने थोडंसं ग्रीसिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे की जेव्हा आपण थापू तेव्हा ते ह्यावर चिपकणार नाही. आणि आता आपण पातोळ्या थापायला सुरू करूया. या थोड्या अशा उभ्याच हे करा थापा, म्हणजे ज्याने की आपण जेव्हा फोल्ड करू ना त्या प्रॉपर फोल्ड होतील. आता थापून झाल्यानंतर याला आपण असं फोल्ड करून घ्यायचं. सो या पातोळ्या ह्यावर ठेवून आपण एक 10 मिनटं अटलिस्ट त्याला हे करत ठेवायचं आहे, स्टीम होत. आता आपण 10 मिनिटांनी बघूया आपल्या पातोळ्या कशा होत आहेत त्या. A few moments later. आपले 10 मिनिटं झालेले आहेत. आपण गॅस घालून घेऊया आणि हे थोडा वेळ थंड होत ठेवूया. थंड झाले की मग आपण हे ओपन करून पाहूया कसे झालेत ते. जसं तुम्ही बघू शकता आपल्या काकडीच्या पातोळ्या इथे रेडी झालेल्या आहेत. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक्यू. बाय.